चुलीवर शिजायला लागलेल्या भोगीच्या कालवणाचा बेत आखलाय. भोगी आहे म्हणल्यानं रोज 10ला उठणारा कार्यकर्ता आज 7लाच उठलाय. ही पण म्हटली आज बाळ लवकर कसं काय जागलाय. नॉनव्हेजच्या जेवणाला सुद्धा फिकं पाडलं असं हे भोगीचं जेवण आहे. अहो, वर्षभर या दिवसाची मी वाटच बघते म्हणून 2-4 भाकरीचा आज बोकना सहजच पाडलाय. सकाळपर्यंत लवकर उठलो तर घरात भोगीची तयार चालू होती. गोठ्यात बघितलं तर मसरांची गायांची लांबड होती. एक नजर लवकर उठल्यानं रानात गेली तर सूर्यदेवाच्या किरणाची तांबड होती आणि द्राक्षाच्या बागो हळूच नजर पडली तर कवळ्या उन्हाची झापड होती. मला मात्र तुम्हाला सांगतो आज भोगीच्या कालवणाची ज्या मोड लागलेली होती त्यामुळे भोगी बनवायची सगळी तयारी चालू केली. आमच्या घरातलं भोगीचं कालवणी चुलीच बनवलं जात. भोगीच्या कालवणात पावट, वांग, घेवड्याची शेंग, पालकची चाकवतची भाजी, हरभर, गाजर, कांद्याची पात एवढं सगळं मिक्स. मग हे सगळं एकत्र करून कालवण शिजायची वाट बघायची. शिजल्यावर कालवण काळं तेल लावलेली बाजरीची भाकरी भाजायची. मग भोगीच्या ताटामध्ये सणाला केलेला राळ्याचा भात, चिरलेला कांदा, बाजरीची भाकरी, भोगीचं भरलेलं कालवण घ्यायचं आणि भाकरी संग भोगीचं कालवण मिक्स करून असा दणका द्यायचा. हा 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 नुसतं रश्श्याबरोबरच नाही तर भोगीच्या कालवणाबरोबर सुद्धा बाजरीची भाकरी अशी कुस्करायची आणि मन सोक्त खायची. सुख म्हणजे काय ती हेच. अखंड वरीसभर भोगी कधी येते ह्याची वाट बघून भोगी खातानाची समाधान आहे नाही ती कशातच नाही बरं. तुम्ही खाल्ली का नाही मग भोगी?